आपला आजचा पदार्थ आहे मसाला डोसा. कुठल्याही साऊथ हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात, तर डोसा हा तिथे असतोच असतो. आता डोश्याचे भरपूर प्रकार आहेत. मी आपला एक स्टँडर्ड ज्याच्यामध्ये बटाट्याची भाजी घातलेली आहे आणि वरनं तो डोसा रॅप केलेला आहे साधा. तर अशाबद्दल बोलणार आहे. जेव्हा आपण डोसा खाणं योग्य आहे का नाही याचा विचार करतो, तेव्हा आपण त्यातले घटक पदार्थ किंवा तो कशापासून बनला हे बघूयात. मसाला डोसामध्ये बटाट्याची भाजी असते. बटाट्याचा भाजीचा का त्यात कांदा, बटाटा, मटार, गाजर वगैरे काय असेल ते त्याच्यामध्ये भाज्या असतात. त्या भाज्यांचा काहीही प्रॉब्लेम येत नाही. फक्त ती भाजी बनवताना कधी-कधी खूप मोठ्या प्रमाणात तेल वापरलेलं असतं. त्याच्यामुळे शक्यतो कमी तेल वापरून बटाट्याची भाजी केली असेल तर ती चांगली असते. फक्त ते तळलेलं नसतं. त्याच्यामुळे जरी त्यात तेल असेल, तरी ते तेल वापरलं जातं. म्हणजे ते वन टाईम यूज आहे त्याचा. म्हणजे एकदा घातलं की ते वापरून टाकतो आपण. भाजीबरोबर ते खाऊन टाकतो. त्याच्यामुळे हे तेलाचा वापर त्या मानाने ॲक्सेप्टेबल आहे, ठीक आहे. आणि जे ॲक्चुअल डोसा असतो, त्याच्यामध्ये तांदूळ असतात, उडदाची डाळ असते. या दोन्हीचाही काही प्रॉब्लेम येत नाहीये. डोसा बनवताना बऱ्याच वेळा तेल वापरलं जातं. ते पण वन टाईम यूज आहे. थोडं कमी तेल वापरलेला डोसा तसा चांगला असतो किंवा चांगला म्हटला पाहिजे. एक प्रॉब्लेम असा आहे, की डोसा बनवताना हॉटेल्समध्ये मोस्टली मीठ खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. जर त्या डोश्यामध्ये किती मीठ लागतं, हे तुम्हाला बघायचं असेल, तर डोश्याचा एक भाग बाजूला काढून ठेवा. तो पूर्णपणे गार होऊ दे आणि 1 तासानंतर ते खा. तुम्हाला त्यात खूप मीठ लागेल. जेव्हा तुम्ही गरम-गरम डोसा खाता, तेव्हा त्या प्रमाणात मीठ असून सुद्धा तुम्हाला ते विशेष जाणवत नाही. त्याच्यामुळे जर डोसाच्या भाजीत फारसं तेल घातलेलं नसेल, डोसा बनवताना फारसं तेल वापरलेलं नसेल आणि डोसा बनवताना मीठ प्रमाणात वापरलेलं असेल, तर तो डोसा खायला काहीही हरकत नाही. जर मिठाचं प्रमाण, तेलाचं प्रमाण वाढलं, तर मग तो डोसा थोडासा चुकीचा ठरतो, पण ओव्हरऑल फार प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्हाला चांगलं काहीतरी खायचा विचार करताय, तर तुम्ही डोसा त्या मानाने व्यवस्थित मागवू शकता आणि मी डोश्याला रेटिंग देतो आहे 5 पैकी 3.5.